संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र वेल्लळ या ठिकाणी पुणे-नाशिक हायवेलगत असलेल्या श्री क्षेत्र हरिबाबा यात्रा उत्सव दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी प्रारंभ झाला। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवामध्ये दिनांक 4 फेब्रुवारी सायंकाळी बाबांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर शाहीर ठकसेन आणि शिंदे पार्टी यांचा सुसाव्य भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच 5 फेब्रुवारी रोजी कैलासवासी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ सादर झाला व शुक्रवारी बैलगाडा शर्यत संपन्न झाली। भरगच्च अशा कार्यक्रमांनी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी हरिबाबा देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सर्व सदस्य, पंचक्रोशीतील नागरिक, समस्त ग्रामस्थ व तरुण लोकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला। या प्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात व विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी देखील दर्शनाचा लाभ घेतला। पाहुयात सविस्तर वृत्तांत। अनिकेत अनिकेत अरे ये अरे बाबा काठीनं घोंगड अव काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की Repeat. रामकृष्ण हरी दरवर्षी आपली हरिबाबाची जत्रा असते। या यात्रेसाठी अजून भाविक लोक खूप येत असतात, दर्शनाचा लाभ घेत असतात। आज पहिल्या दिवशी मिरवणूक असते, बाकीचे कार्यक्रम असतात। दुसऱ्या दिवशी फुलजत्रा असते, तो कार्यक्रम एक तमाशाचा कार्यक्रम असतो। तिसऱ्या दिवशी एक टांगे शर्यतीचा कार्यक्रम असतो। ही 3 दिवस जत्रा सालभर परवाना चालते। म्हणून सर्व भाविक आपल्या पंचक्रोशीतले, आपल्या जिल्ह्यातले, नाशिक जिल्हा असून महाराष्ट्रातून सर्व लोक दर्शनासाठी येतात।
लाखो लोक या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी हरिभावाच्या यात्रेत येतात. सर्व भाविकांना मी आमचं स्वागत आहे. ट्रस्टीतर्फे सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. रामकृष्ण हरी.
आपल्या सुरुवात 4/2/2026 पासून सुरुवात झालेली असून सकाळी ध्वजारोहण, त्याचप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक आणि संध्याकाळी रक्षण शिंदे यांचा लोकगायनाचा कार्यक्रम असून उद्या तमाशा कैलासवासी तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा आहे. या तमाशासह भाविकांचे हरिभाव देवस्थानच्याकडे हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. चे ग्रामदैवत आणि संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले जागृत देवस्थान म्हणजे श्री हरिबाबा. श्री हरिबाबा देवस्थान यांची यात्रा ही अनेक वर्षापासूनची, याचा निश्चित कालावधी सांगता येणार नाही, खूप पूर्वीपासूनची ही यात्रेची परंपरा चालू आहे. आणि त्या सालाबादप्रमाणे याही वर्षी बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी या यात्रेला सुरुवात होते. आजपासून या यात्रेचा प्रारंभ होत असून सकाळी रुद्राभिषेक आणि ध्वज लावण्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आता पालखी सोहळा संपन्न होत आहे. संध्याकाळी शाहीर रक्षण शिंदे आणि पार्टीचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे उद्या गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी लोकनाट्य तमाशा मंडळ आहे. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आहे. आणि त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी बैलगाडी शर्यत अशा या भव्य कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेली आणि अनेक पंचक्रोशीतल्या गावांमधून भाविक लोक मोठ्या प्रमाणावर या देवस्थानाला येत असतात, भक्तिभावाने दर्शनाचा लाभ घेत असतात. त्याप्रमाणे याही वर्षी सर्व जनतेने शांततेने आणि सुव्यवस्थितपणे दर्शनाचा लाभ घ्यावा, सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा आणि हरिबाबा देवस्थानाला सहकार्य करावं ही नम्र विनंती. त्यामुळे कन्नड तालुक्यामध्ये हरिबाबाची यात्रा आता खूप प्रसिद्ध यात्रा झालेली आहे. सर्वजण श्रद्धेनं येत आहे आणि यावर्षी सुद्धा श्रद्धेनं ही यात्रा साजरी करत आहे. म्हणजे काही जमिनीचे विषय असले तरी सगळ्यांनी सामोपचाराने ते मिटवले आणि प्रदूषणा करता, व्यवहार करता, तिचा चांगला वापर करा हे सगळ्यांनी ठरवलं का हे यात्रे कधी चांगल्या पद्धतीनं हे स्थान वापरलं जावं, तिचा उपयोग व्हावा
आणि म्हणून स्वतःची जमीन सुद्धा सगळ्यांनी या उपयोगाकरता घेत आहेत. त्यांच्या सगळ्यांचे पहिले भाग विकून करतायत ते काही भाग विकून सगळ्यांचं तिथे सगळ्यांचा आभार. आणि तुमच्या गावात असं क्षेत्र पुढं जावं यात्रा हिंदुस्थानची असते, गावाची असते, गाव पुढाकार घेत असते. मी असं म्हणतो का याच्यामध्ये कोणतेही राजकारण असतात सगळ्यांनी एकत्र येत जावं, एकत्र असावं, याचा संपर्क करावी. त्याच्याविषयी राजकारण असतो, राजकारण कुठून जायचं आपण नाही करायचं, प्रत्येक व्यक्ती अनुसारच येईल. त्यामुळे सगळ्यांनी सगळ्या गोष्टीला शिस्तीला करावं. एक यात्रेची पद्धत करून घेतली पाहिजे की दुकान लावा, कोणती असावा, त्याचे पदार्थ सुद्धा पालन करा. ते सुद्धा योग्य आहे तरी त्याचा बसावा. मी आपल्याला ते दुकानदार चांगली पद्धतीने असलं पाहिजे, शिस्तीला आलं पाहिजे, दर्शन करून झालं पाहिजे. असे व्यवस्थितपणा तुम्ही सगळे म्हणजे शिस्तीत आहेच आणखी आणण्याचा प्रयत्न करा. यावेळेस तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट टेक्सटाईल शिवले काम केलेली आहे. आपल्याकडे आमचं काम धंदे आपल्याला सगळे कामं सांभाळून घ्यायचे आणि मी आपल्याला सांगितले हरिबाबाला काम करत असतो की सगळ्या जगामध्ये शांतता सत्ता आहे. आपण मॅनेजरही बसायला नाही, त्यांनी प्रत्येक युवा करतो आम्ही एवढं मोठं सगळ्यात करतो आम्ही विश्वास सगळ्यात करतो आम्ही. ही आपली संस्कृती गेलेली लक्षात सगळ्यांना आनंद असतो पाहिजे, सगळी सुखी असली पाहिजे. आपण जे प्रार्थना पाणी तुम्ही आले चालू केले वरती पाणी तुम्हाला सगळ्यांना मिळालं ती प्रार्थना हरिबाबाला करतो. माझ्या हातात काय घेईल मी कोण करणार हरिबाबा म्हणणार सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे, व्यवस्थित द्यायला पाहिजे. बरोबर आपल्या श्रीक्षेत्र हरिबाबा देवस्थान या पवित्र भूमीमध्ये हरिबाबांचे यात्रोत्सव सुरू होतोय आणि तो साहेबांच्या हस्ते सुरू झालेला आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. साहेबांची यांच्या अतिशय अमूल्य वेळेमध्ये वेळ देऊन आपल्याला भेट दिली, आपल्याला मार्गदर्शन केलं. यात्रेची सुरुवात करून दिली. साहेबांची स्वप्नपूर्वक आभार मानतो. त्यांचा त्यांच्या अतिशय त्यांनी वेळ केला त्यांनी आपल्या देवस्थानाला भेट दिली. आभार तसेच प्रदीपदादा सोनवणे यांच्या या ठिकाणी आपण ठिकाणी आपल्याला लाभेल त्यांच्या सुरुवात या ठिकाणी देवाचं विधी पूजन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं आपण टाळ्या या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि प्रदीपदादा सोनवणे यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण दोन शब्द मला व्यक्त करावे. आणि महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब हे आणि पळसखेड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे तसेच आपल्या गावचे सरपंच माननीय विष्णू आव्हाड यांचा सन्मान त्यांना विनंती करते की आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.